आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। मायावतींनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला आहे, पण त्या राजीनामाचं सध्याचं स्टेटस विचाराल तर अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे। खरंच मायावतींची खासदारकी गेली का यावरही चर्चा करायचीच आहे, पण मूळ प्रश्न खूप गंभीर आहे। दलितांच्या प्रश्नांवर आपल्याला बोलू दिलं जात नाही, 3 मिनिटाचा अवधी दिला जातो आणि तुमचं म्हणणं मांडा। हे जर का उत्तर प्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्याच्या 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एखाद्या खासदाराला उपसभापती सांगत असतील आणि त्याच वेळी सरकारचे एक ज्येष्ठ मंत्री मुख्तार अब्बास नक्वी तिथं मायावतींचा पान उतारा करत असतील, तर मग मायावतींनी कोणतं पाऊल उचलावं यावर सुद्धा चर्चा करायची आहे। कारण अपमान झालेला आहे, एका दलित नेत्याचा अपमान झालेला आहे। त्यांनी वॉकआउट करत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। तो तांत्रिक मुद्द्यांवर किती टिकणार नाही, त्यात काही राजकारण होईल यावरही आपल्याला चर्चा करायची आहे। पण प्रश्न गंभीर आहे तो हा की जेव्हा राज्यसभेमध्ये देशांमध्ये एकूणच देशात दलित विरोधी ज्या घटना होत आहेत त्यावरती चर्चा लावल्यावरती जर का एखाद्या सन्माननीय ज्येष्ठ सदस्याला बोलू दिलं जात नसेल आणि तो आरोप करत असेल की मोदी सरकारची भूमिका ही दलित विरोधी आहे, तर मात्र आपण चर्चा करायलाच पाहिजे, जी आज आपण करतो आहोत। आपला आजचा सवाल बघा। राजकीय अस्तित्वासाठी मायावतींनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। आज खूप अभ्यासू पॅनल आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते गणेश हाके, त्याचबरोबर आपल्यासोबत एकेकाळी मायावतींचे थिंक टँकमधले एक सदस्य, बसपा महाराष्ट्रामध्ये रुजवण्यात ज्यांचा हातखंडा राहिला, सिंहाचा वाटा राहिला, पण आता ते सध्या BRSPचे नेते आहे, संस्थापक अध्यक्ष आहेत, सुरेश माने सुद्धा आहेत। आपल्यासोबत दलित राजकारणाचे किंवा दलित विषयक प्रश्नांचे अभ्यासक सुनील कदम सुद्धा आहेत। तसंच काँग्रेसचे अभ्यासू प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत। मी सर्व पाहुण्यांचं या चर्चेत स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो ती ॲडव्होकेट सुरेश माने यांच्यापासून। सर, मायावती ह्या 24 तास राजकारण करणाऱ्या नेत्या आहेत असं मी मानतो, कारण अशीच एखादी व्यक्ती उत्तर प्रदेशच्या 4 वेळा मुख्यमंत्री होत नाही आणि कांशीरामकडनं त्यांनी धडे घेतलेले आहेत, त्यामुळे त्या खूप मुरलेल्या, मुरब्बी, मातब्बर अशा राजकारणी आहेत। त्यांनी हे जे काल राजीनामा अस्त्र उपसलेलं आहे, यामागं त्यांची काही राजनीती आहे, त्यांची काही रणनीती आहे की खरंच भावनाच्या ओघात त्यांनी हा राजीनामा दिला आहे? उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या ज्यांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आणि ज्यांनी आपली राजकीय कारकीर्द 1977 पासून सुरू करून आता 2017 म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचा राजकीय अनुभव असलेले कुठलंही राजकीय व्यक्तिमत्व असं एकदम अचानक पाऊल उचलतं असं कधीच म्हणता येत नाही। किंबहुना ते पूर्णपणे कॅल्क्युलेटेड आहे, धोरणात्मक निर्णय आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जर आपण तपासून पाहिली तर मायावतींचं एकूण जे व्यक्तिमत्व आहे ते मूलतः आक्रमक स्वरूपाचं होतं आणि आजही आहे। मधल्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडं जबाबदारीचं ओझं खांद्यावरती येतं आणि नेत्याच्या कार्यपद्धतीमध्ये, शैलीमध्ये फरक पडतो। मायावतींच्यामध्ये बऱ्याच दिवसानं तसंच झालं, पण जेव्हा त्या काल बोलत होत्या त्यावेळेला पूर्वीची जी मायावती होती तिचं दर्शन काल घडत होतं। ते दर्शन कसं झालं हे मला प्रेक्षकांना दाखवायचं आहे। मायावतींनी काल जो रुद्रावतार धारण केला होता राज्यसभेमध्ये, तो नेमका कसा होता, त्यांनी वॉकआउट कसं केलं हे बघूया। यदि मैं अपने समाज के हितों की बात, उनके हितों को प्रोटेक्ट
नहीं कर सकती। You can ask for a discussion. What more you want? में रहने का अधिकार नहीं है नाटी। मैं हाउस का इस्तीफा दे रही हूँ। Yeah. Okay. मायावतींनी निषेध केला आणि तडकाफडकी त्या निघून गेल्या. ॲडव्होकेट सुरेश माने, हे जे निघून जाणं आहे हे जे ना, दर्शन ह्या पूर्वीच्या मायावती आहेत. मी काल कोणत्या तरी एका चॅनेलवरती म्हणालो की मायावतींनी हा आक्रमकपणा दाखवायला खूप उशीर लावला. हां, कारण असं आहे की ओरिजिनली तळागाळातल्या वंचित माणसाचं राजकारण हे फार आक्रमक पद्धतीनं करण्याची गरज असते. त्याच्यातच त्या नेमक्यामध्ये कुठल्या तरी त्या थोड्याशा कमी पडत होत्या. थोडक्यात त्याला कांशीरामजीच्या भाषेमध्ये आम्ही असं म्हणतो की ज्यांच्याशी संघर्ष करायचा होता त्यांच्याशी ते समझोता करत राहिल्या आणि त्याचे परिणाम मग त्यांना भोगावे लागले. ते त्यांच्या काल उद्गारात आले की मला बोलू दिलं जात नाही. तर मला बोलू दिलं जात नाही तर त्याला जबाबदार मायावतींचं गेले 10-15 वर्षातलं राजकारण आहे. ते त्याला जबाबदार झालेलं आहे की किंबहुना एक राजकारण आणि एक आंदोलन यातलं आंदोलनातला परीघ त्यांनी फार कमी केला आणि राजकारणातला परीघ वाढवल्याचा परिणाम म्हणून त्यांना काल एवढ्या असहाय्यपणे त्यांना सभात्याग करावा लागला. पण मूळ मुद्दा पुन्हा इथे येतो की त्यांनी रितसररित्या नोटीस दिलेली होती. 267 रूल आहे राज्यसभेच्या कामकाजाचा, त्या नोटीस आहे. नोटिसावरती स्पीकरनी म्हणायला पाहिजे होतं वेळ घेऊ, आम्ही निर्णय घेऊ, सरकारकडे मांडू. स्पीकरने 3 मिनिटाचा निर्णय दिला, 3 मिनिटातला वेळ दिला. आता एवढ्या मोठ्या अशा गहन विषयावरती 1-2 मिनिट इकडं होतं, हे काही फारसं विशेष नाही. म्हणून मी कालही म्हणालो की आणखीन त्या 2 मिनिटं बोलल्या असत्या तर काही भाजपावरती किंवा सरकारवरती काय आकाश कोसळलं नसतं. आणि सर असं आहे ना की संख्येनुसार वेळ वाटप करण्याची ती वेळ नव्हती आणि मायावती ही ती व्यक्ती नव्हती. नाही, तो टायमिंगच नाही आहे. त्याच्यातही पुन्हा ज्याला बिझनेस रूल्स आहेत राज्यसभेचे, खरं म्हणजे तो 267 म्हणजे बाकीचे सगळे सस्पेन्शन रूल होतात, रूल सस्पेंड होतात. त्याचं नावच आहे सस्पेन्शन रूल्स. म्हणजे तो सस्पेंड करून सगळे इथे स्पीकरनी त्यांना अलाव करायला पाहिजे होतं, हे नेत्यांचं म्हणणं असतं. झिरोवरचं हे कारण होऊ शकत, झिरोवरचं हे कारण होऊ शकत नाही. टेक्निकली त्याच्यात ते बसू शकत नाही. पण झालं काय, त्या बोलत असताना BJP सदस्य आणि विशेषतः मंत्री महोदय मुख्तार यांनी जी कॉमेंट पास केल्या त्याच्यानंतर त्या जास्त आक्रमक होणं स्वाभाविक होतं. मागेही खरं म्हणजे स्मृती इराणीने अशाच प्रकारची ट्रीटमेंट मिनिस्टर असताना मायावतींच्या डायलॉगसोबत ती केली होती. त्यावेळेला मायावतींनी तारतम्य बाळगून थोडे शांत राहिल्या. पण हा जो प्रश्न एवढा सेन्सिटिव्ह आहे की उत्तर प्रदेशामध्ये आता BJPचं सरकार आहे, योगींचं सरकार आहे. आणि अशा वेळेला उत्तर प्रदेशचं BJP सरकारचा एक अजेंडा आहे की आपणाला जे गेल्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेत जे बहुमत मिळालं ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी यांच्यावरती आहे. त्यामुळं जसं सवर्णाची वोट बँक आपली पद्धतशीरपणे 2019साठी टिकवून ठेवणं ही भाजपाची जबाबदारी आहे, तसं मायावतींची जबाबदारी आहे की आपली वोट बँक टिकवून ठेवणं. आणि अशा वेळेला दलित अस्मिता किंवा दलित परिवारावरती हल्ला झालेला आहे आणि त्याची कारणंही आपल्याला सहारणपूरच्या घटना आहेत, इतरही अनेक घटना आहेत. जेव्हा या घटना घडत आहेत तेव्हा मायावतीच्या कॉन्स्टिट्युएन्सीला त्यांना ॲड्रेस करणं ही त्यांचं बंधन आहे. त्यांनी काल पाळलं, आक्रमकरित्या पाळलं. पण आता यातून जो धोका निर्माण झाला आहे तो तुमचा जो प्रश्न आहे की ही अस्तित्वाची लढाई आहे का, आणि त्याचं उत्तर थोडंफार होईही देता येईल. कारण ज्या पद्धतीनं बहुजन समाज पक्षाचं देशव्यापी मतांची टक्केवारी आणि प्रतिनिधित्व विविध राज्यातल्या सभागृहामध्ये जे डिक्लाईन होतं आहे तो खरंच मोठा धोका BSPपुढे आहे. म्हणजे ज्या उत्तराखंडमध्ये 7 MLA होते आज एकही MLA नाही, ज्या राजस्थानमध्ये 6 MLA होते, ज्या पंजाबमध्ये MLA MP होते, ज्या दिल्लीमध्ये 17% वोट बँक होती तिथे 2.25% आली. म्हणजे जे संबंध महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मायावती सत्तेच्या राजकारणामध्ये जास्त रमल्या आणि बहुजन आंदोलनामध्ये कमी रमल्याचा परिणाम म्हणजे त्यांना आज अस्तित्वाची लढावी लागते. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. डॉक्टर राजू वाघमारे, जेव्हा मायावती वॉकआउट करत होत्या की मी आता राजीनामा देते आहे, तेव्हा इतर बाकांवर बसलेले जे सदस्य आहेत, बाकावरती इतर जे सदस्य होते त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की ही भाजपची चाल आहे, तुम्ही राजीनामा देऊ नका, त्यांचं राज्यसभेत संख्याबळ कमी आहे.
तुम्ही जर का निघून गेलात तर उद्या भाजपचा एखादा खासदार पुन्हा राज्यसभेत एक संख्या घेऊन येणार आहे. तुम्ही कसं बघताय? काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे? कारण काँग्रेस सुद्धा हा आरोप मोदी सरकारवर करते आहे की मोदी सरकारचं आतापर्यंतचं आचरण हे दलित विरोधी राहिलेलं आहे. आशिषजी, ज्यावेळी मोदी सरकार या देशामध्ये 2014 मध्ये आलं, ते 2014 ते 2017 मध्ये जर तुम्ही अहवाल बघितला नॅशनल क्राईम ब्युरोचा, तर तुमच्या लक्षात येईल जवळजवळ 42% दलितांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. मोदी सरकार काय करतंय तर दलितांची प्रतीकं उभी करतंय. दलितांची प्रतीकं म्हणजे काय की बाबा इंदू मिलचा जागेचा प्रश्न घ्या, बाबासाहेबांचं लंडनमधलं घर घ्या, रामदास आठवलेंची मिनिस्ट्रीशिप घ्या किंवा कोविंद सारख्यांना राष्ट्रपती पदाचं उमेदवारी द्या. ही प्रतिकात्मक जी राजकीय खेळी आहे ते BJP करतं. पण जर दलितांचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे किंवा दलितांना खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचं आहे, त्यांची डेव्हलपमेंट करायची आहे, तर त्या गोष्टीकडे BJP सरकार अजिबात वेगळ्या नजरेने बघतं आणि उलटं वागतं. कारण ह्याचे सगळे घटक तुम्हाला बजेटमध्ये दिसतील. बजेटमध्ये या मागच्या 2017-18च्या बजेटमध्ये 294 स्कीम होत्या SCच्या, त्या 250 करण्यात आल्या. STच्या 301 स्कीम होत्या, त्या 270 पर्यंत करण्यात आल्या. बजेटमध्ये जवळजवळ 3% 4% ज्या बजेटच्या प्रमाणात पाहिजे त्याच्यामध्ये घट करण्यात आली. सांगण्याचं तात्पर्य असं की राज्यसभेमध्ये जे आपल्याला बघायला मिळालं ते एक्झॅक्टली पूर्ण देशामध्ये वेगळ्या अर्थाने आणि सिमिलर अर्थाने घडत आहे. त्याचं प्रतिबिंब तुम्हाला राज्यसभेत बघायला मिळालं. देशामध्ये अशी जी काय घडतंय तर दलितांवर अत्याचार होत आहेत. दलितांच्या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे. दर 18 मिनिटाला दलितांचं घर जाळलं जातंय. दर दिवशी 2 दलित महिलांवर बलात्कार होतोय. दर दिवशी 2 दलितांचा हत्या केली जाते. हा नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्टचा रिपोर्ट आहे, हा राजू वाघमारेंनी आणलेला नाही. ही जी आकडेवारी आपल्याला सांगते की गेल्या 3 वर्षात दलितांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे. उन्हाचा तुम्ही घ्या, सहारनपूर घ्या, तुम्ही रोहित वेमूरला घ्या, तुम्ही सगळीकडे बघा. आणि याच्यानंतरचं जर तुम्ही BJPचं वागणं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्या विरुद्ध जे कोण बोलतात त्यांचा आवाज तुम्हाला कसा बंद करता येईल याकडे बघितलं जातं. काही मीडियांच्या माध्यमांना हाताशी धरून, पत्रकारांना हाताशी धरून तिकडे तुम्ही जबरदस्तीने BJPचे लोक त्या पद्धतीने लोकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात. हे जे देशामध्ये सगळीकडे चाललंय, महाराष्ट्र घ्या, UP घ्या, गुजरात घ्या, सगळीकडे जे चाललेलं आहे त्याचं प्रतिबिंब काल आपल्याला राज्यसभेमध्ये बघायला मिळालं. मला हे म्हणजे हा एक मुद्दा झाला की दलितांवरच्या अत्याचाराचा. पण ज्यावेळी तुम्ही लोकशाही परंपरेचा विचार करता, ज्या लोकशाही परंपरेचा विचार करताना मोदीजींनी मोठं नाटक केलं आणि लोकशाहीच्या संसदेवर डोकं ठेवलं, त्या संसदेमध्ये मोदीजी किती वेळा येतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण ज्यावेळी त्या संसदेमध्ये या राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या सदस्यांना, मग मायावती दलित आहेत म्हणून हा प्रश्न उपस्थित व्हायला नको. मायावती कोणत्याही पक्षाच्या जरी सदस्य असते आणि त्या दलित नसत्या तरी त्यांच्या स्ट्रेचरच्या नेत्याला अशा पद्धतीने राज्यसभेमध्ये वागवणं हे कोणत्याही लोकशाहीला काळीमा फासणारं कृत्य आहे. आणि हे कृत्य लोकशाहीच्या परंपरा, या देशाच्या घटनेने दिलेल्या विविध संस्था या सगळ्यांचं मोडीत काढणं, या परंपरा पायदळीत उडवणं, हा जर इतिहास आपण या BJPच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षाचा बघितलात तर आपल्या लक्षात येईल. आणि त्याचंच प्रतिबिंब हे झालं. अहो 3 मिनिटापेक्षा मायावती जर 2 किंवा 3 मिनिटं एक्स्ट्रा बोलल्या असत्या तर त्याच्याने कोणत्या BJPचं नुकसान झालं असतं. पण खऱ्या गोष्टी नेत्यांच्या तोंडातून जर आल्या तर त्याच्यामुळे खऱ्या गोष्टी जनतेसमोर जातील, त्याच्यातून आपल्या विरोधाची भावना तयार होईल.
त्याच्यामुळे आपल्या विरुद्ध जे जे बोलतील, ज्या ज्या पक्षाचे लोक बोलतील, ज्या ज्या भूमिकेबद्दल बोलतील, त्यांचा आवाज आपल्याला कसा बंद करता येईल, त्यांच्या आवाजावर आपल्याला दबाव कसा टाकता येईल, याकडे BJP संसदेच्या बाहेरही तशीच वागत आहे आणि देशामध्ये पण तशीच वागत आहे. ठीक आहे. आपण भाजपचे प्रवक्ते आहेत गणेश हाके, त्यांनाच विचारणार आहोत की अशा पद्धतीनं अपमानास्पद वागणूक का सरकारनं मायावतींना काल राज्यसभेत दिली. पण ब्रेकवरनं आल्यानंतर आपल्याला गणेश हाके, सुनील कदम यांच्याबरोबर सुद्धा मायावतींची ही जी एक्झिट आहे राज्यसभेतली, तुर्तास तिला एक्झिट म्हणूया, कारण त्यांचा राजीनामा अजून स्वीकारला गेला आहे किंवा त्याचं स्टेटस काय आहे हे जाहीर झालेलं नाही, पण त्यांची एक्झिट झालेली आहे, त्या मनानं राज्यसभेतून बाहेर गेलेल्या आहेत. या विषयावर चर्चा करायची आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत गणेश हाके आहेत. सर, कालचा जो काही प्रकार झाला तो सर्व देशाने बघितला राज्यसभेच्या TV वरनं. तिथं 267च्या चर्चेची नोटीस दिली गेली होती. उपसभापती PJ कुरियन यांनी जरी 3 मिनिटं दिली असली तरी मुख्तार अब्बास नक्वी यांनी जो प्रताप केला तो चीड आणणारा होता आणि म्हणून सरकारचा दबाव पीठासीन अधिकाऱ्यावर होता का अशी चर्चा सुरू झाली. आणि कशाही पद्धतीची आपण चर्चा त्या संदर्भात करा, पण 2 गोष्टी आहेत की सभागृहाचं कामकाज हे त्या पीठाचे जे काही पीठासन अधिकारी असतात ते चालवत असतात. 267 नियमानुसार त्यांनी जरी वेळ मागितला असला तरी शेवटी ते काही भारतीय जनता पार्टीने त्या कुरियनना सांगितलेलं नव्हतं की तुम्ही 3 मिनिटं त्यांना वेळ द्या म्हणून. त्यांना त्या विषयाचं महत्त्व आणि त्या अनुषंगाने त्याला किती वेळ द्यावा हे त्या पीठासन अधिकाऱ्यांनी ठरवायचं असतं आणि तो निर्णय हा पीठासन अधिकाऱ्यांनी घेतलेला होता, कुरियननी घेतलेला होता, तो भारतीय जनता पार्टीने नाही. आणि म्हणून जो काही आरोप सरकारने घेतला आमचं असं म्हणणं आहे. बघा, त्या क्षणी घेतलेला निर्णय, तुम्ही सभागृहाचं सगळं कामकाज बघा आणि त्या वेळेला म्हणजे मला असं वाटतं की त्या क्षणाला सरकारचा विषय मुख्तार नक्वीचा तुम्ही कसं काय. हे बघा, 2 गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या की त्याच्यामध्ये इंटरफिअर काय केला हा निर्णय. जर मला सांगा पीठासन अधिकाऱ्याने त्या स्वरूपाचा निर्णय दिलेला असेल तर मला सांगा त्यात एवढ्या पद्धतीनं आकांडतांडव करणं आणि एक वेगळ्या पद्धतीची भूमिका आपल्याला मी काहीतरी वेगळं आहे आणि ते ठरवून होतं सगळं. मायावतीला जे काही करायचं होतं ते ठरवून त्या जसं यापूर्वी त्या कधीच अशा पद्धतीची नाही, पण आत्ता या सगळ्या मागची आत्ता जसं माने साहेबांनी सांगितली ना त्याची ही वेगवेगळ्या पद्धतीची त्या ह्या सगळ्या मागण्या मागची काही कारणं आहेत. नाही, कुठल्याही सदस्याला असं वाटतं की मला जो वेळ मिळेल त्यात मला जे मांडायचं आहे ते मी आज मांडणारच. मला सांगा, मी तुम्हाला सांगतो नवीन आलेले सदस्य सुद्धा विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये हा अट्टहास धरतात की मला पूर्ण बोलू द्यावं. नाही, मी सांगितलं ना तुम्हाला की हा विषय संपूर्णपणे हा पीठासन अधिकाऱ्याचा विषय होता आणि तो पीठासन अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेला तो रूल होता. त्यामुळे त्याच्यामध्ये 3 मिनिटाचं लॉजिक हे पटत नाही ना. मायावती सारख्यांसाठी 3 मिनिटं. नाही, मला सांगा की पीठासन अधिकारी हा निपक्षपातीपणानं काम करत असतो आणि हे करत असताना तुम्हाला फ्लोअर मॅनेजमेंट हा सरकार करतं. सरकारचं फ्लोअर मॅनेजमेंट संसदीय कार्य मंत्री करत असतो. त्याच्या इशाऱ्याने कामकाज चालतं. बिझनेस ऍडवायझरी कमिटी जरी असली तिथे बघा, बिझनेस ऍडवायझरी कमिटी ही कुठल्या स्वरूपाचं असावं फ्लोअर मॅनेजमेंट सरकार नाही, ज्या नियमानुसार बरं का 267 ज्यांनी जी काही मागणी केली होती त्या मागणीच्या संदर्भामध्ये घेतलेला निर्णय हा पूर्णपणे पीठासन अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे. आणि त्यामुळं याच्यामध्ये विनाकारण राजकारण करण्याचं जे काय सुरू आहे की सरकारनं केलं, सरकारनं मायावतीला बोलू दिलं नाही आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे विषय की हे सरकार कसं दलितांच्या विरोधी आहे, यांना या सहारणपूर विषयाच्या संदर्भामध्ये यांना चर्चा करायची नव्हती, अनेक पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे मला काय म्हणायचं सध्या काय झालंय. नाही आशिष, काय झालंय सरकार नाही काँग्रेसला किंवा विरोधकांना आता मी तुम्हाला सांगितलं की या सरकारच्या वरती त्यांच्यावरती जसे वेगवेगळ्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप होते समजा यांना विषय नाही आहेत. त्यामुळं मग आतापर्यंत यांनी जे भावनिक खेळ खेळले, दलित असतील मुस्लिम समाज यांच्याबद्दल असेल, यांनी खेळ खेळून ज्या पद्धतीची दलितांची मुस्लिमांची मतं एक वोट बँक असं लक्ष ठेवून ज्या पद्धतीचे त्यांच्या गोष्टी केलेल्या होत्या त्यांना आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. कारण ज्या निवडणुका गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या जर लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील तर यश मिळाले याचं कारण नाही. यश मिळालं याचं कारण
कारण नाही. दलित समाज सुद्धा, अल्पसंख्याक मुस्लिम समाज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आलेला आहे आणि त्याचं यांच्या पोटात दुखायला लागले आणि त्यांचं दुःख हे आहे. कुणाचं काँग्रेसवाल्यांचं दुःख हे आहे आणि मग हे भारतीय जनता पार्टी आणि म्हणून यांना काय वाटतं की हे कसे दलितांच्या विरोधात आहेत. आता एका दलितांच्या विरोधात कोण कोण काय हे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकांच्या पासून जर आपण इतिहास काढायला लागला आणि यांनी काय काय केलंय बाबासाहेबांना, RSS भाजप नाहीच आहे. नाही मी सांगितलं तुम्हाला हे सगळं उघड सत्य नाही आता नाही म्हणून सांगितलं. काँग्रेसनी मला सांगतो की यांनी फक्त काय केलं माहिती का, यांनी नक्राशूर आता ढाळतायत हे सगळे दलितांच्या उद्धारासाठी. जर खरंच यांनी काही केलं असतं आतापर्यंत तर आतापर्यंत जी अजूनही दलित आणि आदिवासींची जी अवस्था आहे ना ती अवस्था 70 वर्षानंतर राहिली नाही. सुनील कदम यांच्याकडे येणार आहे पण ब्रेक नंतर. मला एक ब्रेक घ्यावा लागतो. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत सुनील कदम आहेत, अभ्यासक आहेत. सुनील कदम, जसं आता गणेश हाके म्हणाले की भाजपला जे यश मिळत आहे ते बघवत नाही आणि म्हणून मग भाजप मुस्लिम विरोधी आहे, दलित विरोधी आहे, दलित अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत असा कांगावा केला जातो. वस्तुस्थिती अशी आहे? नाही बघा, हे गेल्या 3-4 निवडणुका जर UPच्या बघितल्या, आपण UPबद्दल बोलूया. पहिल्यांदा मायावतीनं क्लीन स्वीप होतं, मेजॉरिटी होती सिंगल हँडेड म्हणजे एका पक्षाला. त्याच्यानंतर समाजवादी पक्षाला मिळाला आणि त्याच्यानंतर BJPला मिळाला. त्यामुळं हे काय फार मोठं असं इलेक्ट्रल यश कदाचित थोडंफार जास्त असेल, पण हे UPचा गेल्या 3-4 इलेक्शन्समध्ये हे आपण बघतोच आहोत. त्यामुळं हे दिशाभूल करणार आहे की आता आम्ही जिंकलो आणि त्याच्यावर तो जो काय ते आविर्भावाने बोलतात हे मला वाटतं चूक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मायावतींचा त्या दिवसाचा जो 3 मिनिटाचा प्रकार, ती दिशाभूल कसं हाकेसाहेब करतायत. म्हणजे एकूणच BJPचं कसं लोक दिशाभूल करतात ते मला सांगायचं. मायावतीनं 3 मिनिटं दिले हे खरं आहे आणि तो चेअरचा अधिकार आहे हेही खरं आहे. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर ते फुटेज पाहिलं, पहिल्या 45 सेकंदामध्ये मायावतींनी बोलणं सुरू केलं. पहिल्या 45 सेकंदामध्ये नक्वींनी आरडाओरडा सुरू केला. BJPचं हे पूर्व नियोजित होतं की मायावतींना सहारनपूर किंवा उना किंवा रोहित वेमुला किंवा एकूण दलितांवर जे अत्याचार होतात किंवा तुम्ही स्कॉलरशिपच्या ज्या हे परदेशात विद्यार्थी उपाशी मेलीत म्हणजे उपाशी राहिलीत 8-8 महिने, हा जो प्रकार झाला आणि याच्यावर मायावतींना बोलू न देण्याचा हा पूर्वनियोजित असा तो कट होता. 45 सेकंदात 3 मिनिटं दिले मला मान्य, पण 45व्या सेकंदामध्ये त्यांनी आरडाओरडा सुरू केला. 1.5 मिनिटं झाले आणि मायावती हताशपणे म्हणाल्या की अरे मुझे मेरी बात तो रखने दो. बरोबर, हे 1.5 मिनिटामध्ये झालं. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, चेअरनी सुद्धा तिथं पण तो म्हणजे हे म्हणतात की बायस नाही आहेत, पण तुम्हाला सांगतो 2.25 मिनिटावर मायावतीनं बसायला सांगितलं. हे तुम्ही फुटेज आहे तुमच्याकडं आणि दॅट विल प्रूव्ह की BJPचं हे पूर्वनियोजित सगळा प्रकार होता. मायावतींना ते बोलू द्यायचं, फ्लोअर मॅनेजमेंट होतं. आणि हे मी तुम्हाला फुटेज आहे, फुटेज पहा, त्याच्यावरनं तुम्हाला हे सांगू शकतो. आणि एकूणच मॉब लिंचिंग आणि जो प्रकार चाललाय, जो संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा दलितांचा आवाज दाबला जातोय, संसदेच्या आतमध्ये सुद्धा जर हा प्रकार होत असेल आणि मग मायावतीने ज्या प्रकारे तो स्टँड घेतला, तुम्हाला एक सांगतो, मगाशी म्हणजे त्याच्यावर चर्चाही झाली की आज मायावती वुड बिकम अ रॅलिंग पॉइंट फॉर दलित्स अँड मुस्लिम्स. आणि तो होतोय कारण सेंटिमेंटच नाहीत, फक्त सेंटिमेंट्स नाहीत, तर मायावतीनं आणि एकूण बाकी दलित नेते जर आपण पाहिले त्यांना कम्पेअर केल्यानंतर हा जो स्टान्स डॉक्टर सुरेश माने जे म्हणाले की हा वेगळा पवित्रा त्यांनी घेतलाय, तो आधीचा जो होता तो खराही असेल आणि खराही आहे तो, परंतु त्याला दलित बॅकलॅश होऊ शकतं. देर कॅन बी अन अपसर्ज. आणि अशा प्रकारचं डिस्कशन भारतभर तुम्ही कुठेही फोन लावा, कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही विचारा, त्या ठिकाणी तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की देर कॅन बी अ बॅकलॅश अँड मायावती कुड बिकम अ रॅलिंग पॉईंट. आणि हे तुम्हाला सांगतो, परदेशामध्ये जे काही लोक आहेत दलित आणि जे दलित मुवमेंटशी जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा म्हणणं हे आहे की मायावती, कारण गेली 3 वर्ष दलित म्हणजे स्कॉलरशिप रोहित वेमुला, तुम्हाला माहिती आहे 2-2 वर्ष PhD स्कॉलर्सना मिळत नाही.
म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचं घर घेतलं, अभिनंदन. तुम्ही स्मारक बांधताय, अभिनंदन. पण म्हणून तुम्ही कोरिना राष्ट्रपती करताय, अभिनंदन. परंतु त्याच्यामुळे दलित हे टोकनिझम आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे दलितांचे प्रश्न मिटले नाही. तुम्हाला हे पाहिजे का की दलितांनी दलित स्कॉलर शिकू नयेत? 2-2 वर्ष त्यांना स्कॉलरशिप मिळालेली नाही. हा विषय परदेशात गेले स्कॉलरशिप, परदेशात गेलेल्यांना 8-8 महिने स्कॉलरशिप मिळाली नाही, खायला पैसे नाही मिळाले. हा जो विषय आहे आणि याच्यामुळे मायावतींचं तोंड दाबणं हे त्यांचं पूर्व नियोजित होतं आणि तो कट होता. आणि मी हे 3 मिनिटाचंच नाही तर नंतर मायावतीच्या बोलल्या आणि जो गोंधळ झाला तो 7 मिनिटं गोंधळ झाला. हा जर 7 मिनिटं जर गोंधळ होत असेल तर त्यांना 5 मिनिटं बोलायचं होतं, ते बोलू न दिलं. हा चेअरचा आहे. दिशाभूल काय झाली की चेअरचा तो अधिकार आहे, प्रश्नच नाही. पण चेअरला अधिकार असताना 45 मिनिटाला तुम्ही गोंधळ घालायला सुरू करता. व्हॉट फॉर? आणि आघाडीवर असतात. बरं, आणि 45 मिनिटांमध्ये असं कुठलंही कॉन्ट्रोवर्शियल त्या बोलल्या नव्हत्या. मायावती 1.5 ते 2 मिनिटं कोणतीही कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट बोलल्या नाही. त्यांनी ते जे काय मांडलं ते सत्य मांडत होत्या, वास्तव मांडत होत्या. आणि ते काय बोलताय त्याच्याकडे लक्ष न देता गोंधळ सुरू केला. आणि मग चेअरला तिथं त्यांना थांबवणं गरजेचं पडलं. आणि त्यांनी ज्या आविर्भावात बाहेर पडल्यात ना, शी इज बिकमिंग अ रॅलिंग पॉइंट नाव. हाच मुद्दा आहे. मी सुद्धा एका सोशल सायंटिस्टशी बोललो आज. त्यांनी सुद्धा मला एक मुद्दा आणखीन थोडा पुढे जाऊन सांगितला. तो म्हणाला की मॉब लिंचिंगच्या बहुतेक घटना ज्या उजेडात आल्या आणि ज्या उजेडात आल्या नाही अशा बहुतेक घटना ह्या उत्तर प्रदेशमध्ये किंवा या हिंदी बेल्टमध्ये होत आहेत. आणि आज परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये अशी आहे की समाजवादी पक्ष कुठलंही बंडाचं निशाण फडकवू शकत नाही, कारण मुलायम सिंग घाबरलेले आहेत. अशा वेळी मायावती अशी एक नेता आहे की ती बाजी पलटवू शकते. आणि आता तिथं लोकांना हे जाणवायला लागलेलं आहे की काहीतरी गल्लत झालेली आहे निवडणुकांमध्ये निवडून देताना. आणि हे करेक्शन मेजर्ससाठी जी काही अंडरकरंट्स असतात ती तिथं सोशल सायंटिस्टला दिसायला लागलेली आहे. आणि जसं आता सुनील कदम म्हणाले की कदाचित मायावती हे एक स्फुरलिंग असू शकतं हे सगळं फिरवण्याचं, आणि त्यातूनच मायावतींनी सुद्धा काल हा पवित्रा घेतला असू शकतो. त्यावर चर्चा करायची आपण ब्रेकनंतर. पुन्हा भेटणार आहोत ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत ॲडव्होकेट सुरेश माने आहेत. माने सर, याच्यापेक्षा थोडं वेगळा विचार करूया की मायावतींनी हे जाणीवपूर्वक केलं. ठीक आहे, मायावतींची राज्यसभेची खासदारकी ही एप्रिल 2018मध्ये तशी संपते. त्यांच्याकडं असं कुठलंही संख्याबळ नाही की त्या बसपाकडूनच राज्यसभेवर पुन्हा येतील. होय, लालू प्रसाद यादव JDUनी मदत केली, काँग्रेसनी मदत केली तर त्या निवडून येऊ शकतील. पण तो झाला दूरचा विचार. जवळ काय आहे तर फुलपूरची पोटनिवडणूक आहे आणि त्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मायावतींना उभं राहायचं आहे. त्या पोटनिवडणुकीला जर का उभं राहायचं असेल तर आतापासून तयारी करायची आहे आणि ती संधी त्यांनी लाटली असं म्हटलं तर वावगं ठरेल? नाही, याच्यात थोडं सूक्ष्मपणे पाहण्याची गरज आहे. खरं म्हणजे असं जर म्हटलं आपण की ती फुलपूर लोकसभा नजरेसमोर जर ठेवून हे केलं असं जर म्हटलं तर ते थोडंसं परिपक्व होत नाही. का परिपक्व होत नाही? कारण असं की ही जी लोकसभेची निवडणूक आहे बाय इलेक्शन, त्या क्षेत्रामध्ये काही फारशी तशी फार चांगली संधी आहे असं नाही. नंबर 1, तिथलं कॉम्पोजिशन, तिथलं कॉन्स्टिट्युएन्सीचं कॉम्पोजिशन हे फार फेवरेबल. ग्रँड अलायन्स झालं. आता ग्रँड अलायन्स सपा, काँग्रेस, बसपा एकत्र आले. आता उत्तर प्रदेशमध्ये ग्रँड अलायन्स ज्याला आपण हे महागठबंधन म्हणतोय आपण, ती प्रोसेस बनायला अजून काही कोणी पिकअप होत नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशात चालत आहेत त्या पद्धतीनं ते काही पुढं होईल. म्हणजे ज्या मुलायम सिंग यादवनी लालू प्रसादांना टांग मारली बिहारमध्ये, ते मायावतीला साथ देतील असं काही वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की मूळ मुद्दा असं की आपण समजा फुलपूर नजरेसमोर ठेवून मायावती असं वागतंय तसं म्हटलं तर सहारणपूर कोणी घडवला हा मूळ प्रश्न आहे. म्हणजे सगळं आपणाला राजकारणी म्हणून त्या चष्म्यातून पाहणं काही योग्य नाही. शेवटी एक भारतीय जबाबदार नागरिक म्हणून तरी आपण पाहूया. म्हणजे सहारणपूर घडवण्यामध्ये जबाबदारी कुणाची? साधी गोष्ट आहे. 14 एप्रिलला बाबासाहेबांचा तिथे पुतळा उभा करायची दलितांची इच्छा आहे. दलिताच्या जागेमध्ये होणारा पुतळा प्रशासनानं मनाई केली, त्यांनी नाकारलं. दलितांनी नाही उभारला. त्यांना मिरवणूक काढायची होती जयंतीची, प्रशासनानं नाकारली, यांनी नाही काढली मिरवणूक.
पण दुसऱ्या बाजूला जेव्हा राणा प्रताप सिंगांच्या जयंतीवरनं मिरवणुकीला परवानगी दिली किंवा मिरवणूक काढली, ठाकूरांनी काढली, तिथल्या क्षत्रिय लोकांनी काढली. आता याच्यावरून साधा वाद आहे, पण जेव्हा हा वाद होतो तेव्हा सरकार कुणाच्या बाजूने उभं राहतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सरकार कुणाच्या बाजूने उभे राहतं याच्या जर प्रतिक्रिया पाहिल्या आपण तर मायावती सहारनपूरला गेल्या, खरं म्हणजे त्या 22 तारखेला गेल्या, त्या खूप लेट गेल्या, त्यांनी ती चूक केली. भीम आर्मीची जंतर मंतरला डेमॉन्स्ट्रेशन 21 मेला झालं आणि मग मायावती 22ला गेल्या. खरं म्हणजे मायावतीसारख्या धुरंधर नेत्याने ही चूक करायला नको होती, त्यांनी अगोदरच जायला पाहिजे होतं. पण जेव्हा त्या गेल्या तर योगी सरकारने हेलिकॉप्टरची परवानगी नाही. आता Z+ कॅटेगरीचा माणूस उलट कुठल्याही राज्याच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून तो उलट बाय एअर जाईल तर ते फार राज्यासाठी सोयीस्कर आहे. नाही दिलं, चेक देऊ दे नाही दिले. आणि ज्या प्रशासनानं परवानगी दिली DM आणि SPनी त्यांच्यावरती कारवाई केली योगी सरकारनं. म्हणजे खरा सहारनपूरचा जो मुद्दा आहे की तिथं जी सवर्णांची वोट बँक आहे, तिथले लाखनपाल खासदार आहेत, त्यांचा भाऊ तिथला आमदार आहे आणि ते BJPची स्ट्रॉंग वोट बँक करण्यासाठी अत्यंत पराकोटीचे प्रयत्न करत आहेत. अशा वेळेला मायावती जर दलितांच्यासाठी सहारनपूरला गेल्या तर त्यात चुकलं काय? म्हणजे सहारनपूर एपिसोड हा याचा रूट आहे. मायावती यापूर्वी आक्रमक वेमुलाच्या प्रकरणावरती राहिल्या, उन्हाच्या प्रकरणावरती राहिल्या, पण जेव्हा उत्तर प्रदेशचीच गोष्ट आहे आणि त्यांची कोर कॉन्स्टिट्युएन्सी जेव्हा भाजपा त्याच्यावरती हल्ला करू पाहत आहे, मग ते कोविंदच्या रूपाने असेल आणखीन कोणत्या रूपाने असेल, तर साहजिकच त्यांना तो आक्रमकपणा घ्यावा लागेल. पण त्या निवडणुका ही फुलपूरची बाय इलेक्शन आहे म्हणून त्या काही लढतील आणि त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला असं म्हणणं काही मला ठीक आहे. राजू वाघमारे, मी तुम्हाला थेट प्रश्न हा विचारतो, जर का फुलपूरच्या पोटनिवडणुकीत मायावतींनी उभं राहायचं ठरवलं किंवा तसा तुम्ही प्रयत्न केला, कारण काँग्रेसची समाजवादी पक्षाबरोबर आघाडी आहे, अजून ती मेलेली नाही असं मी तरी मानतोय, जर का तुम्ही समाजवादी पक्षाचंही मन वळवलं आणि मायावतींना ग्रँड अलायन्सच्या कॅन्डिडेट किंवा उमेदवार म्हणून उभं केलं तर इथं राजकारण फिरू शकत नाही का? तसा काँग्रेस विचार करणार नाही का? नाही, जर सगळी ग्रँड अलायन्स झाली तर राजकारणाला नवीन वेगळी कलाटणी UPमध्ये मिळू शकते, हे तेवढं खरं आहे. पण शेवटी हा जो निर्णय आहे काँग्रेस पक्षाचा, तो काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि श्रेष्ठी हे हा निर्णय घेतात. त्याच्यामुळे ॲज अ प्रवक्ता इकडे बसून मी त्याबद्दल बोलणं, तुमचं वैयक्तिक मत हो. नाही, वैयक्तिक मत मी सांगितलं ना की महागठबंधन जर झालं, समविचारी पक्षांची युती BJPच्या विरोधात झाली तर नक्कीच निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल. कारण जर तुम्ही BJPचे याच्या पूर्वीचे निकाल जर सगळे बघितले तर समविचारी पक्षांच्या आपसातल्या ज्या निवडणुकीमधली जी मतांची ओढाताण झाली त्याच्यामुळे BJPचे उमेदवार निवडून आलेले आपल्याला बघायला मिळतील. म्हणून जर समविचारी पक्ष जर एकत्र आले तर त्याच्यातून नक्कीच चांगले रिझल्ट निघू शकतात. बिहारचा रिझल्ट आपल्या लक्षात आलाच असेल. त्याच्यामुळे हे होणं ठीक आहे, हे होणं गरजेचं आहे. पण शेवटी आमच्या पक्षाचा निर्णय आमचे श्रेष्ठी घेतात. पण मगाशी सुनील कदम जे सांगत होते त्याच विषयाला धरून मला पुढे बोलायचं आहे की BJPचा जो इतिहास आणि BJP ज्या पद्धतीने अगदी पद्धतशीरपणे लोकांचा, दलितांचा आणि मुस्लिमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जो करते आहे त्या प्रयत्नांचाच हा भाग आहे सर. आणि त्या भागामुळेच यांची ही पोझिशन आहे की आपल्या विरोधातला कुठचाही आवाज, मगाशी हाके साहेब म्हणत होते की आम्ही नुसतेच बोलतोय, हाके साहेबांनी नॅशनल क्राईम रिपोर्ट जो NCRBचा आहे तो वाचून बघावा. त्याच्यामध्ये सरकारने दिलेलं आहे 16-17चं 15-16चं बजेट बघा की त्या बजेटच्या मानाने 14मध्ये 81,000 कोटीची तरतूद करायला पाहिजे होती, 50,000 कोटी केले. त्याच्यानंतर 86,000ची तरतूद करायची होती SCच्या बजेटसाठी, तिथे 38,000 केले. ह्या ज्या सगळ्या तरतुदी बघा, योजनांची कपात बघा, या सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष आलं तर हे आकडे आहेत, आकडे खोटं नाही बोलत. आणि आकडे तुमच्या पक्षाने, सरकारने बाहेर जाहीर केलेले आकडे आहेत. मग जर दलितांबद्दल एवढं प्रेम आहे, पण दलितांच्या योजना, दलितांवरचं बजेट
दलितांना मिळणारे फायदे हे घालवून टाकायचे, त्याच्या विरुद्ध आवाज उठू द्यायचा नाही, लोकांनी दलित मुलांनी उच्च शिक्षण घेऊ नये यासाठी तरतूद करायची, अशा प्रकारच्या गोष्टी BJPच्या गेल्या 3 वर्षामध्ये लोकांसमोर आलेल्या आहेत. आणि त्याचाच हा प्रकार आहे. नक्वींना बोलायची काही गरज नव्हती, नक्वींनी त्यांना बोलू द्यायचं होतं. मी तुम्हाला 1 मिनिट घेतो याचं उदाहरण. मागच्या मान्सून सेशन होतं लोकसभेचं, त्याच्यामध्ये दलितांबद्दलचा प्रश्न उपस्थित करण्यात येणार होता. त्यावेळी किती BJP सिरियस आहे बघा दलितांच्या प्रश्नांवर. BJPचे खासदार कोणीही तिथे उपस्थित नव्हते. यांना व्हीप काढावा लागला तेव्हा यांचे खासदार आले. त्याच्यानंतर नवनिर्वाचित जे BJPचे मिनिस्टर होते मेघवाल, त्यांना बोलण्यासाठी म्हणून स्पीकरनी नाव उच्चारलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते मेघवाल सभागृहामध्ये उपस्थितच नव्हते. 5 मिनिटं गेली मेघवालांना शोधून आणण्यामध्ये आणि मेघवाल आतमध्ये आले आणि मग दलितांवरच्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं. सांगण्याचं तात्पर्य असं की मायावतीला जे न बोलू देण्याचं काम आहे हे आत्ता पहिलं नाही आहे. दलितांच्या प्रश्नांवर हे किती सिरियस आहेत याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की मागच्या मॉन्सून सेशनमध्ये काय झालं ते. ठीक आहे. पण भाजप म्हणताना आम्ही प्रायश्चित्त केलंय, रामनाथ कोविंद यांना आम्ही आता राष्ट्रपती करतो आहोत, आम्ही प्रायश्चित्त केलंय असं ते म्हणतायत. आपल्याला याच मुद्द्यावरती गणेश हाकेंकडनं स्पष्टीकरण घ्यायचं आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत गणेश हाके आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत. सर, काँग्रेसनं पुन्हा तोच आक्षेप आणि आरोप केलेला आहे की भाजप दलित विरोधी वागते. नाही, मी मगापासून डॉक्टर वाघमारे जे ज्या पद्धतीनं आम्हाला म्हणतात की बजेटरी प्रोव्हिजन करतात, ती कमी केली प्रोव्हिजन, पुन्हा फेलोशिपच्या संदर्भात सुद्धा मला विद्यार्थ्यांना तेच स्कॉलरशिप नाही, फेलोशिप हा म्हणजे सुनील कदमांनी जो मुद्दा उपस्थित केला तेच पुन्हा त्यांनी रेग ओढली. माझं असं मला असं म्हणायचं आहे की गेल्या 60 वर्षाचा जर आपण इतिहास जर पाहिला तर ज्या दलितांच्या संदर्भामध्ये यांनी तरतुदी केलेल्या आहेत त्यातल्या किती तरतुदी बजेटरी प्रोव्हिजन व्हायच्या आणि किती खर्च व्हायच्या लोकांपर्यंत, आणि त्यातून ज्या 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 योजनांच्यावरती यांनी खर्च केला, ज्या गोष्टी दलितांसाठी खर्च झाल्या त्यातून किती दलितांचं उत्थान झालं, किती प्रगती झाली आहे, त्याचं काही मोजमाप यांनी किती आतापर्यंत 60 वर्षात केलं. मग तुम्ही काय तरतूद करत नाही? आम्ही तरतूद करतो, आम्ही तरतूद केलेली आहे आणि ती तरतूद डायरेक्ट बेनिफिशरी ज्याला म्हणतो की खरे दलितांच्या पर्यंत त्या योजना ज्या पहिल्यांदा त्यातला एक सुद्धा त्यांचेच माजी म्हणजे त्यांचे पंतप्रधान राजीव गांधी असताना त्यांनी स्वतः सांगितलंय की आमच्या योजनेमधला 15% सरकारी योजनामध्ये सरकारी बदलवायची. मग ते नाही ना, बदलू शकले नाही, बदलले नाही ना, ते आम्ही बदलली. आम्ही आज प्रत्येक पैसा बेनिफिशरीच्या वरती वाघमारे माझं बोलणं वाघमारे त्यांचं ऐका आधी, ऐकायला शिका. वाघमारे आधी ऐका ना, मग बोलूया. मी येतो तुमच्याकडे. वाघमारे जरा तुम्ही ऐकायला शिका. खोटं बोलताय तुम्ही. UPAने आणली डायरेक्ट ट्रान्सफर, तुम्ही कसं काय घेऊ म्हणताय? त्यांना थांबा जरा, नंतर बोला. ज्या गोष्टी नुसतं धुळफेक करण्याचं काम केलं, दलितांचे कैवारी आम्ही कसे आहोत, मार्केटिंग करता आलं नाही त्यांच्या जीवनात, तुम्ही चांगलं करा. आम्ही मार्केटिंगचा विषय नाही आहे. हा देशाचा पंतप्रधान एकमेव पंतप्रधान आहे आतापर्यंतच्या प्रकरणामध्ये की जो जाहीरपणे सांगतो की मी या देशाचा पंतप्रधान या देशातले दलित, आदिवासी आणि ओबीसींच्यामुळे आहे म्हणून. मला सांगा, हे धारिस हे तुम्हाला तुमच्यासाठी हास्यास्पद नव्हे, हे तुम्हाला शरम वाटायला पाहिजेत, लाज वाटायला पाहिजेत. आतापर्यंत तुम्ही दलितांची मतं धुळफेक करून अल्पसंख्यांच्या मतावरती वोट बँक ठेवून लक्ष ठेवून तुम्ही आतापर्यंत सत्ता कमवलीत. हे जाहीरपणे तुम्हाला सांगतात. हे पहिला पंतप्रधान आहेत की ते जाहीरपणे कबूल करतायत की आम्ही आज पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर जे बसवले ते या देशातले दलित, आदिवासी आणि ओबीसींच्यामुळे बसलोय असं जाहीरपणे सांगितलं. किती वेळाने बोलले? नाही बघा, मी तुम्हाला सांगितलं ना कधी बोलले, पण ही कबुली मी तुम्हाला सांगतो इतक्या धाडसानं अजूनही त्या प्रकरणाची कोणती सीबीआय इन्क्वायरी झाली? एवढंच नाही,
तर त्या अनुषंगानं दलितांच्या बाजूनं हे सगळं लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी आज एक ठरवून टाकलं की आत्तापर्यंत आमची फसवणूक झाली, आतापर्यंत काँग्रेसने आम्हाला फसवलं आणि म्हणून आज लोक भारतीय जनता पार्टीच्या वरती नरेंद्र मोदी यांच्या राजू वाघमारे, हा विषय तसा घ्यायचा नाही आपल्याला, आपल्याला सटायरवर न्यायचं नाही. सुनील कदम हे जे म्हणतात ते तुम्हाला पट्ट वस्तुस्थिती अशी आहे? नाही, त्यांचं जे म्हणणं आहे की 60 वर्ष काँग्रेसने काय केलं, खरं आहे ना, पण 60 वर्षामध्ये जेवढं फसवलं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त यांनी 3 वर्षातच फसवलं. भावनिक अत्याचार होता. भावनिक अत्याचार तुम्हाला एक साधं म्हणजे पंतप्रधान मोदींनी काय केले, यापूर्वीच्या लोकांनी केले. आम्ही कुठल्याही भावनिक तुम्हाला आपले फसवणूक आम्ही करत नाही आहोत. आपले प्रधान सेवक काय म्हणाले त्याच्यात सांगतो, अगर दलितों को मारना है तो पहले मुझे मारो, पहले मुझे मारो. म्हणजे काय, हे ड्रामॅटिक आहे, हे टोकनिझम आहे, हे ड्रामॅटिक आहे. असं नाही हो, ग्राउंड रियालिटी काय, तिथं तुम्ही ग्राउंडला काम केलं पाहिजे. ते सोडून तुम्ही फक्त अशी भाषणं करणार असाल आणि ड्रामॅटिकली जर लोकांसमोर पेश करणार असाल आणि त्याला भुललं पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल तर मला सांगायचं आहे की गेली 60 वर्ष जर काँग्रेसने केलं असेल ना त्याहीपेक्षा वेगात 3 वर्षामध्ये तुम्ही केलं. साधं आहे ना. देशाच्या पंतप्रधानाच्या दलिताबद्दलच्या भावना मी ते त्या भावना तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्ही तसे जर म्हणजे हे करत हेल्पलेसनेस अन्वयार्थ लावत हेल्पलेस नाही, त्यांच्याबद्दलची असलेला प्रेम आदर प्रधानमंत्री पॉवरफुल व्यक्ती भारतामध्ये दुसरी कोणती नसते. त्यांनी भावनिक होऊन बोलायचं नाही, त्यांनी कायदा राबवायचा. ते भावनिक होतात, भावनिक होतात. आधी मला मारा आणि मग दलितांना मारा असं बोलायचं नाही. भावनिक होतात कारण आतापर्यंत दलितांना मारण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, काँग्रेसवर बरेच आरोप होतात, काँग्रेसला सविस्तर उत्तर दिलं पाहिजे. मी ब्रेक नंतर पुन्हा राजू वाघमारे यांच्याकडे जाणार आहे आणि मग तुम्हाला संधी देणार आहे राजू वाघमारे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी राजू वाघमारे यांच्याकडे जातोय. राजू वाघमारे, आता भाजपनं काँग्रेसवरती सुद्धा आरोप केलेले आहेत की तुम्ही जी पापं केली ती फेडता फेडता आमच्या नाकीनू येते आणि तुम्ही जो चिखल करून ठेवलाय त्यामध्ये आम्ही सुद्धा फसत चाललो. मग प्रश्न कुठलाही असू दे, कसं आहे, आशिषजी, नाचता येईना अंगण वाकडे, यांना BJP वाल्यांना तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, अर्थकारणात विचारा, दलितांचा विचारा, सामाजिक आर्थिक, यांची पहिली टेप चालू होते 60 वर्षात काय झालं. अहो, ज्या देशाचं स्वातंत्र्य मिळालं, ज्यावेळी सुई बनवण्याचा कारखाना नव्हता, तो देश आज मंगळावर जातोय, मंगळावर यान पाठवतोय, त्याचं उद्घाटन मोदींच्या काळात गेलं ना यार. ऐका यांचे पंतप्रधान जाऊन त्या सगळ्या गोष्टीचं उद्घाटन करतात आणि तरी यांना लाज वाटत नाही हे बोलायला की गेल्या 60 वर्षात काय झालं. अहो, दलितांच्या अत्याचारांचा विषय ज्यावेळी आता निघतो त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये ज्यावेळी दलित कुटुंब अशी मागणी करतं की आम्हाला मरण्याची परवानगी द्या, आम्ही सुसाईड करतो, याच्यासारखी गोष्ट कुठची वाईट असू शकते. ज्याला चौकीदार म्हणतो, जो स्वतःला पारेकरी म्हणतो, पंतप्रधान आहेत आपल्या देशाचे, त्यांची 56 इंचाची छाती एवढी पोकळ आहे की दलितांच्या ऐवजी मला गोळ्या मारा. पण असं का नाही पंतप्रधान बोलत की जर दलितांना कोण गोळ्या मारणार तर त्याला मी गोळ्या घालेन, असं पंतप्रधान का नाही बोलत. त्यावेळी त्यांची जीभ कुठे चावली जाते. ज्यावेळी 2-2 वर्षानंतर ज्यावेळी लिंचिंगबद्दल पंतप्रधान तोंड उघडतात त्यावेळी पण गोरक्षकांना अटक करा, त्यांना कडीतली कडी सजा करा किंवा त्यांच्यासाठी वेगळं न्यायालय स्थापून त्यांना शिक्षा करा असं बोलत नाहीत. फक्त एवढं सांगतात की गायीसाठी माणसाला मारू नका. अहो, अशा ह्यांच्या या ढोंगी प्रवृत्तीच्या BJPला, म्हणून मी मगाशी यांना सांगितलं, जर यांच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये NCRBचा रिपोर्ट सांगतोय 18 मिनिटाला प्रत्येक दलितावर अत्याचार होतात, दर दिवशी 3 दलित स्त्रियांवर बलात्कार होतात, 2 दलितांची घरं जाळली जातात, अशा प्रकारे ज्यावेळी दलितांवरचे अत्याचार होतात त्यावेळी हे कुठे आहेत? यांचे 3 वर्ष यांचं सरकार आहे.
यांनी मालिका नाटकं किती मोठे करण्याच्या ऐवजी विसरलात का वाघमारे? अहो, पंतप्रधान साहेब आपले जर तुम्हाला बॉलिवूड मध्ये पंतप्रधानाची गेले असते बुद्धी तेवढी तर नाही ते अमिताभ तुम्हाला बच्चन पुढे गेले पंतप्रधानाची असते. भाषा तुम्हाला कळत नाही फक्त मोदींची. नाटकं करायची, कळलं का? इमोशनल गोष्टींवर काँग्रेसला राजकारण मोदी कळले नाही हे करायचं. खरंच कळलं आहे. का? अशा हे पद्धतीचं खरंच यांचं वागणं आहे. आहे. काँग्रेसला मोदी कळत नाही त्याला म्हणून तर त्याला problem आहे. बुद्धी यांचं- लागते, यांचं अक्कल लागते धोरण त्याला असं आहे. समजायला. ठीक आहे शेवटी मी आरसीची- ऍडव्होकेट सुरेश माने अहो, तुमच्याकडे बजेट येतोय. मधलं बघा हे ना. म्हणतायत त्यात त्यांना तथ्य तुमच्या आहे तोंडाने आणि हे पॉईंट टू बी बोलतायत की डिबेटेड आम्ही दलितांसाठी की मोदी हे करतो. कळलेले नाहीयेत काँग्रेसला पण ते अनेकांना कळलेलं नाही तुम्हालाही कळलेलं नाही. लोकांनी विश्वास हा, ठेवून चूक ठीक आहे. केली. ठीक आहे राजू वाघमारे थांबा हा, बोला फुलपूरचा मुद्दा मला मगाशी एक चर्चा अशी निघाली की मायावतींनी फुलपूरला इलेक्शन लढवण्यासाठी केलं का किंवा अन्य कोणाबरोबर हे करायचं आणि लढवावं का? हा, कुणी लालू प्रसाद निवडून देणार आहेत का किंवा काँग्रेस सपोर्ट करणार आहेत का वगैरे. पण मला असं वाटतं त्यांच्या एक्झिटवरनं आणि त्यांच्या त्या रुद्रावतारावरनं असं वाटतं की त्या राज्यसभेतनं बाहेर पडून देशभर फिरणार आहेत आणि देशभर फिरून आज तरुणांमध्ये जो त्यांच्याबद्दलच्या एक ज्या भावना निर्माण झाल्यात त्या भावना त्या चेतवणार आहेत आणि शी इज गोइंग टू बिकम अ रॅलिंग पॉईंट संपूर्ण देशभर. आणि तेच महत्त्वाचं आहे. उत्तर प्रदेशचं राजकारण सोडून देशाच्या राजकारणामध्ये मायावती आता पूर्णपणे सर active तुम्ही होती. अधिक असं माझं अधिकारवाणीनं मत आहे. बोलू शकता याच मुद्द्यावर असं माझं चला, मत समाप्त आहे. करूया. गेल्या नाही सुनील बोलतोय त्याच्याशी मी सिम्पथॅटिक आहे. हा कारण मायावतींची जी कम्फर्ट झोनची कार्यप्रणाली गेल्या 10 वर्षात डेव्हलप झाली ती ब्रेक होणं गरजेचं ती खरं म्हणजे वंचितांच्या नेत्याला मॅच न होणारी आहे. म्हणजे मी मगाशी मुद्दा म्हणालो की त्यांनी सहारनपूरला लगेच दुसऱ्या दिवशी जायला पाहिजे होतं. काय करेल योगी सरकार? अटक करेल ना. जेलमध्ये जाऊन जर जयललितासारखी बाई ममतासारखी जर बसू शकते तर मायावतीनं बसायला अडचण काय? बरं ते एकट्या बसणार नाही. जर मायावती एकटी जेलमध्ये गेली तर देशामध्ये करोडो हजारो लाखो कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. ते देशामध्ये उभं राहू शकतं. नेत्याला आपल्या एका ॲक्शनमधून देशामध्ये किती मोठी रिॲक्शन निर्माण होऊ शकते याचा अंदाज पाहिजे होता. त्यांनी 2014च्या लोकसभा निवडणूक हरल्यावर EVM मशीनवरती त्यांनी खापर फोडलं. मग EVM मशीनवरती खापर फोडलं तर कांशीरामजीच्या त्या चेल्या आहेत. कांशीरामजीने एकदा निवडणुकीत हेराफेरी झाली तर प्रचंड मोठा जनसमुदाय चुनाव आयोगवरती मोर्चा काढला होता. रस्ते जाम केले होते. मायावतीमध्ये ती शैली आता गायब आहे. करतील आता. प्रॉब्लेम तो आहे मायावतींच्यामध्ये आता तो प्रॉब्लेम आहे की ती शैली आता त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथं BJP काय करते याच्यावरती मी बोलत नाही. BJPचा आज सुवर्ण काळ आहे. का तर काँग्रेसचा काळ थोडासा कमी पडला आणि राजू वाघमारे जसं म्हणतात की 50-60 वर्षे एकत्रित राहिल्यानंतर अगदी नवरा बायकोला सुद्धा दूर अंतर करावं असं वाटतं, तसं मतदार आणि राज्यकर्त्याचं घडतं. पण BJPचा हा सुवर्णकाळ आता आहे. मायावतींचा सुवर्णकाळ 2007 ते 12 आहे. पण जेव्हा त्या उत्तर प्रदेशात बहुमताचं सरकार चालवत होत्या तेव्हा 2009ला पंतप्रधान पदाचे त्या उमेदवार असताना त्यांना एक लोकसभेची सीट वाढवता आली नाही. ही वस्तुस्थिती आहे. 2014 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये BSP आता 18 जागेवरती आली तर लोकांना आश्चर्य वाटतं किंवा धक्का बसतो. पण मी त्याला इन्सायडर होतो. आम्हाला धक्का नाही बसला. का नाही बसला तर लोकसभेच्या निकालानुसार 19 जागावरती फक्त विधानसभेमध्ये लीड होतं आणि तशा त्या आल्या आता. जर 19 जागेवरती विधानसभेमध्ये लीड आहे तुमच्या लोकसभेच्या निकालामध्ये तर 2014लाच मायावतीनं घरदार सोडून कबीराच्या भाषेमध्ये पायाला भिंगरी बांधून फिरायला पाहिजे होतं भारतभर. उत्तर प्रदेशात तरी कमीत कमी फिरायला पाहिजे होतं. पण ते त्यांनी न केलं कारण त्यांची एक कार्यपद्धती बनलेली आहे. आणि त्यांनाही जसं आज BJPला वाटतंय की राहुल गांधी किंवा काँग्रेस आमच्यासमोर टिकणार नाही त्यामुळे आम्ही काही केलं तरी चालतं, तसं मायावतीला वाटत होतं की SP किंवा मी, दुसरा पर्याय नाही. SP किंवा BSP. आता काय झालं, BJPच्या माध्यमातून तिथं तिसरा पर्याय निर्माण झाला. आणि जर आता तुम्ही म्हणत असाल फुलपूर लोकसभा तर एक निवडणूक अभ्यासक म्हणून, मी कधी नेता म्हणून फारसं बोलत नाही, काँग्रेस SP आणि BSP या सगळ्यांची मिळून वोट बँक 44% आहे त्या फुलपूरमध्ये आणि एकट्या BJPची 53% आहे. म्हणजे काँग्रेस BSP आणि SP हे सगळे जरी म्हणजे हाकेंना मी सपोर्ट करतोय असं नाही म्हणत नाही. ते तर लढणार. एका लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण 5 ते 6 विधानसभा मतदारसंघ. मायावती इलेक्शन लढणारच नाही. फुलपूर लोकसभा त्यांच्यासाठी सूट नाही.
राहिली दुसरी गोरखपूर, आणि गोरखपूर तर फारच मुश्किल. त्यामुळं त्याचं नातं याच्याशी जोडण्यात काय अर्थ नाही की ते लोकसभा निवडणूक लढतील का. पण मायावतीच्या सगळ्या ॲक्शनमधून तुम्हाला त्यांना आता स्पष्ट जाणवलंय अभी नाही तो कभी नाही. पुनर्बांधणी केल्याशिवाय पर्याय नाही, आणि ती त्यांची धडपड आहे. ठीक आहे राजू वाघमारे, अगदी 10 सेकंदात शेवटी. मला एकच सांगायचं आहे, माने साहेबांचा आदर राखून माने साहेब म्हणतायत की 53% बीजेपीची वोट बँक आहे. ज्यावेळी मोदी या 2014 मध्ये आले, बीजेपीची वोट बँक सगळीकडेच चांगल्या प्रमाणात होती. पण गेल्या 3 वर्षाचा इतिहास जर तुम्ही बघाल तर ती बीजेपीची वोट बँक आहे ती हलायला लागलेली आहे, त्याची पडझड व्हायला लागलेली आहे. हे माने साहेब आपण विसरू काँग्रेसला त्याच भ्रमात आहे की भाजप चूक करेल आणि आपल्याला संधी मिळेल. काँग्रेसला काहीतरी करावं लागेल. राजू वाघमारे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बॉटम लाईन इज मायावतींसाठी ही संधी आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बॉटम लाईन इज मायावतींसाठी अभी नाही तो कभी नाही अशी वेळ येऊन ठेपलेली आहे. पायाला भिंगरी लावून त्यांना फिरावं लागेल. त्यांना पुन्हा त्यांची दलित वोट बँक इंटॅक्ट करावं लागेल. पुन्हा एकदा जर का नव्यानं काही करायचं असेल, बसपा जे कांशीरामांचं स्वप्न होतं ते जिवंत ठेवायचं असेल, तर त्यांना आता काही ना काही पावलं उचलावी लागतील. त्या उचलतील अशी आशा आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. राजकीय अस्तित्वासाठी मायावतींनी खासदारकीचा राजीनामा दिलाय का? 75% लोक म्हणतायत होय, राजकीय अस्तित्वासाठी मायावतींनी खासदारकीचा राजीनामा दिलाय. आता हा खासदारकीचा राजीनामा खरंच तांत्रिकदृष्ट्या किंवा तांत्रिक पातळीवरती फेटाळला जातो का? मायावती तशी काही त्यांची समजूत घालून त्या राजीनामा मागे घेतील का? खरंच राजीनामा देऊन त्या देशभर किंवा निदान उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा स्वतःची अस्तित्वाची लढाई लढतात का, हे आपल्याला बघायचं आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स, आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक.